पावसानं हजेरी लावलेली आहे। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ उडाली। पावसामुळे रस्ते देखील पाण्याखाली गेलेले आहेत, तर काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत। तर हिंगोली जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलं। मुसळधार पावसामुळे इसापूर गावाजवळ ओढ्याला पूर आलाय, तर अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडं कोसळली। हिंगोलीत मुसळधार पावसामुळे मोठा परिसरात विक्रीसाठी आणलेलं सोयाबीन आणि भुईमुग जे आहे त्याच्या शेंगा भिजून शेतकऱ्यांचं नुकसान झालं। मार्केट यार्डमध्ये पुरेशी सुरक्षित जागा न मिळाल्यामुळे माल बाहेर ठेवावा लागल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। बाजार समिती आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय। अमरावती शहरासह ग्रामीण भागामध्ये जोरदार पाऊस झाला आणि या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला। खरीप हंगामाच्या पूर्वतयारीमध्ये असलेल्या शेतकऱ्यांमध्ये या पावसामुळे आनंदाचं वातावरण आहे। नागपुरात ढगाळ वातावरणानंतर पावसाच्या सरी कोसळलेल्या आहेत। कडक उन्हामुळे नागरिक त्रस्त झालेले असतानाच वातावरणात अचानक बदल झाला। शहरातल्या अनेक भागांमध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या। बीड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालेला आहे। अंजरसुबा आणि वडवणी परिसराला पावसानं झोडपून काढलं। मागील काही दिवसातील कडक उन्हामुळे जिल्ह्यात पाणी पातळीत मोठी घट झाली होती, मात्र या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाल्याचं दिसतंय। भंडारा जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली। या पावसामुळे नागरिकांची काही काळ तारांबळ उडाली, मात्र वातावरणामध्ये गारवा निर्माण झाल्यामुळे लोकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला। हा पाऊस बागायती शेतीसाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे। सिंधुदुर्गातील आंबोली आणि चौकुळ परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे संपूर्ण परिसर जलमय झाला। या जोरदार पावसामुळे घटप्रभा नदीला पूर आलेला असून नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत। दरम्यान जिल्ह्यातल्या वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झालेली आहे। नाशिकच्या चांदवड तालुक्यातील वडगावमध्ये वादळी पाऊस आणि गारपिटीनं जोरदार तडाखा दिला। यामुळे शेतकरी गोरख पगार यांची काढणीला आलेली संपूर्ण पपईची बाग जमीनदोस्त झालेली आहे। या नैसर्गिक आपत्तीमुळे लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे। नाशिकच्या चांदवड वागदरडी या परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आणि यामुळे 2 एकरातील डाळिंब बागेचं मोठं नुकसान झालं। बागेवरील नेट फाटलेली असून फळांनी लगडलेली झाडं उन्मळून पडली आहेत। कृषी अधिकारी आणि तलाठ्यांनी बागेची पाहणी करून तत्काळ पंचनामे करावे असे आदेश दिलेत। बीडच्या वडवणीमध्ये मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली आणि यामुळे बाजारपेठेतील गटारं तुंबून पाणी थेट कृषी सेवा केंद्रांमध्ये घुसलं। दुकानातील खतांची पोती, सोयाबीन आणि कापसाची बियाणं भिजल्यानं व्यापाऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याने हजेरी लावलेली होती। दरम्यान वसमत तालुक्यातल्या वडद परिसरात वादळी वाऱ्यामुळे एक टॉवर कोसळला। या घटनेमध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही। नाशिक जिल्ह्यामध्ये नाफेड कांदा खरेदी सुरू करणार असल्याचा प्रशासनाचा दावा पहिल्याच दिवशी फोल ठरला। लासलगावसह कुठेही अधिकारी फिरकलेले नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे। बाजारामध्ये व्यापारी 1600 ते 2000 रुपयांनी खरेदी करत असताना नाफेड का उतरलं नाही असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी विचारला आहे। चांदवडमध्ये पहिल्याच दिवशी नाफेडची कांदा खरेदी ठप्प झाली।
शासनाच्या निर्णयानुसार नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये नाफेडमार्फत कांदा खरेदी सुरू होणार होती. मात्र नाफेडचे अधिकारी कांदा खरेदीसाठी आलेले नाहीत आणि त्यामुळे कांदा व्यापाऱ्यांनी नियमित कांदा लिलाव सुरू केला आहे. खरीप हंगामापूर्वी अकोल्यामध्ये अकोटमध्ये युरिया खतासाठी शेतकरी आणि दुकानदार आमने सामने आले. केवळ 200 पोतीच खत आल्यामुळे दुकानदार एकच पोत देण्यावर ठाम होता आणि यामुळे शेतकऱ्यांनी जोरदार गोंधळ घातला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी म्हणून इथं पोलिसांना बोलवावं लागलं. मनसेकडून मुंबईतील सीएसएमटी इथं आमरण उपोषण आंदोलन करण्यात आलेलं आहे. बडनेरा कारखान्यातील पात्र ट्रॅकमॅन कामगारांना तिथंच कामावर सोडण्यात यावं अशी मागणी मनसेनं केली. रेल्वे कामगार सेना अध्यक्षांच्या उपस्थितीत अनेक कर्मचारी या आंदोलनामध्ये सहभागी झाले. रायगडच्या माणगाव एसटी स्थानकाबाहेर महागाईच्या विरोधात ठाकरे सेनेनं आंदोलन केलं. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्यांचं कंबरडं मोडल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. हातात फलक घेऊन महायुती सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलनकर्त्यांनी आपला तीव्र निषेध नोंदवला आहे. हिंगोलीच्या गोरेगावमध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं सरकारच्या विरोधात आंदोलन केलं. सरकारनं शेतकऱ्यांची फसवी कर्जमाफी केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आणि याचा निषेध म्हणून शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या सरकारी जीआरची होळी केली आहे. अमरावतीमध्ये लोकविकास संघटनेनं फसव्या कर्जमाफी विरोधात आंदोलन केलेलं आहे. शासनाचा हा निर्णय शेतकऱ्यांची दिशाभूल करणारा असल्याचा आरोप आंदोलकांनी केला होता. निषेध म्हणून कर्जमाफीच्या शासन निर्णयाची प्रत जाळण्यात आली. सर्वसमावेशक कर्जमाफी योजना जाहीर करावी या मागणीचं निवेदन तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलं आहे. लातूरच्या निलंगा तालुक्यातील ऊस शेतकऱ्यांचं 3 कारखान्यांकडे 6 महिन्यांपासून बिल थकलेलं आहे. पेरणी तोंडावर आलेली असतानाही पैसे न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली. कारखान्यांनी तत्काळ FRP प्रमाणे बिलं अदा करावीत, अन्यथा येत्या 12 तारखेला प्रशासनाच्या दारात आत्मदहन करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. तर मुंबईमध्ये बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे. घाटकोपर आणि धारावी परिसरात अन्न आणि औषध प्रशासनानं धाडी टाकून बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त केला. या कारवाईमध्ये बनावट दारूच्या रिकाम्या बाटल्या आणि वाहनासह सुमारे 19,59,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. या प्रकरणी 5 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. बुलढाण्याच्या रायपूर पोलिसांनी मातला शिवारामध्ये अवैध हातभट्टी दारू निर्मितीवर कारवाई केली. 25 लिटर गावठी दारू आणि 700 लिटर मोहसडवा जप्त करून जागेवरच नष्ट करण्यात आला. या प्रकरणी 2 आरोपींवर गुन्हे दाखल झालेले आहेत. बीडच्या गेवराई तालुक्यातील राक्षस भुवन इथं प्रशासनानं कारवाई केलेली आहे. गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणारी 7 हायवा वाहनं जप्त झाली. या धडक कारवाईमध्ये सुमारे 2 कोटी रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आलेला आहे. नांदेडच्या हदगाव तालुक्यातल्या कोथळा गावात शेतीच्या जुन्या वादातून 2 गटामध्ये हाणामारी झाली. या हिंसक घटनेमध्ये दोन्ही बाजूचे जवळपास 20 जण जखमी झाले. काही गंभीर जखमींना उपचारांसाठी नांदेड इथं दाखल करण्यात आलेलं असून गावामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. वाशिम शहरामध्ये टोळक्यांकडून रस्त्यावर हाणामारीचा प्रकार रोज घडतोय. किरकोळ कारणावरून होणाऱ्या या वादांमुळे सामाजिक शांतता भंग होतीये
आणि हे प्रकार शहरवासियांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहेत. काही गुंड प्रवृत्तीचे लोक सामाजिक तेढ निर्माण करण्याचाही प्रयत्न करत आहेत. नाशिकमध्ये वडिलांच्या अंत्यसंस्काराची संपूर्ण जबाबदारी एका मुलीनं घेतली. मुलगा परदेशात असल्यामुळे मुलीनं कर्तव्य निभावत समाजातील जुन्या रूढी परंपरांना छेद दिला. रामकुंडावर सर्व धार्मिक विधी पार पाडत अत्यंत कठीण निर्णय घेत तिनं स्वतःचं मुंडनही केलंय. बदलापूरच्या बेलवली रोडवर अज्ञात व्यक्तीनं कचरा आणि बॅनरला आग लावली. आगीतून निघालेल्या धुरामुळे संपूर्ण परिसर धुराच्या विळख्यात सापडला. या धुरामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना घराबाहेर पडावं लागलं. वाहन चालकांना देखील प्रवासादरम्यान प्रचंड अडचणी आल्याचं सांगण्यात येत आहे.